नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोस बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत आज आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. चला मग सरळ बघूया भरतीला. परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एडुकोस बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. सोबतच आम्ही इन्स्टावर सुद्धा उपलब्ध आहे. तिथेही आम्हाला फॉलो करायला आणि DM करायला विसरू नका. चला मग सरळ बघूया भरती नेमकी कुठं आणि कशा प्रकारची पदं आहेत त्या पद्धतीने. मित्रांनो, बघू शकता सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी या ठिकाणी ही भरती निघालेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत ही या ठिकाणी भरती आपल्याला बघायला मिळू शकते. 16/3 या ठिकाणी ही भरती आपल्याला झालेली आहे. ही मुख्यतः भरती नॉन टीचिंग पोस्ट या पदांकरता आहे. आता बघूया पद. बघा, पहिलं पद रजिस्ट्रारचं आहे. एक पद आहे. डायरेक्ट आणि डेप्युटेशन दोन्ही पदांप्रकारे हे पद भरलं जाऊ शकतं. मॅक्झिमम एज लिमिट 57 वर्ष दिलेलं आहे. 1,44,200 ते 2,18,200 एवढं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी असेल. दुसरं असेल असिस्टंट रजिस्ट्रार 56,100 ते 1,77,500 एवढं वेतन. 2 पदं असतील. डायरेक्ट पोस्ट आहे. 40 मॅक्झिमम एज लिमिट तुमची त्या ठिकाणी असेल. तिसरं पद असेल बघा सिस्टम अनालिस्ट. या ठिकाणी 3 पदं डायरेक्ट पद्धतीने भरल्या जातील. एज लिमिट असेल 40 वर्ष. वेतन असेल 56,100 ते 1,77,500. चौथा पद सेक्शन ऑफिसरचं आहे. 35 वयोमर्यादा असेल त्याची. एकूण 11 पदं आहेत. 7 पदं याची डायरेक्ट आहेत. 4 पदं डेप्युटेशन बेसिसवर आहेत. वेतन असेल 44,900 ते 1,42,800 एवढं. नंतरचं 5वं पद नर्सिंग ऑफिसरचं आहे. 3 पदं आहेत त्या ठिकाणी. तिन्ही पदं डायरेक्ट पद्धतीने भरल्या जातील. मॅक्झिमम एज लिमिट असेल 35 वर्ष. 44,900 ते 1,42,400 एवढं वेतन असेल. नंतरचं पद सहाय्यक. या ठिकाणी बघा, सहाय्यकची 10 पदं आहेत. सगळी पदं डायरेक्ट पद्धतीने भरल्या जातील. 35 वर्ष ही त्याची एज लिमिट असेल. सोबतच वेतन असेल 35,400 ते 1,12,400. 7वं पद गेस्ट हाऊस मॅनेजरचं पद आहे. त्या ठिकाणी 3 पदं आहेत. 35 वर्ष एज लिमिट असेल तुम्हाला. त्या ठिकाणी 35,400 ते 1,12,400 एवढं वेतन असेल. सगळी पदं डायरेक्ट पद्धतीने असेल. 8वं पद ज्युनियर इंजिनियर. त्या ठिकाणी 3 पदं आहेत. 35 वर्ष एज लिमिट असेल. 35,400 ते 1,12,400 एवढं वेतन असेल. सगळी पदं डायरेक्ट पद्धतीची. 9वं पद पर्सनल असिस्टंटची 3 पदं. लेवल 6चं वेतन असेल. 35 वर्ष एज लिमिट असेल. 3 पदं, सगळी पदं डेप्युटेशन आणि डायरेक्ट पद्धतीने. नंतर आहे बघा प्रोफेशनल असिस्टंटची 4 पदं आहेत. सगळी पदं ही डेप्युटेशनवर आहेत. त्यामुळे आपण हे पद या ठिकाणी बघणार नाहीये. 11 नंबरचं पद टेक्निकल असिस्टंटची त्या ठिकाणी 3 पदं आहेत. तिन्ही पदं डायरेक्ट पद्धतीने. एज लिमिट असेल 32 वर्ष. 29,200 ते 92,300 एवढं वेतन असेल. टेक्निकल असिस्टंट कम्प्युटर लॅबच्या अंतर्गतची 4 पदं आहेत. 4ही पदं डायरेक्ट रिक्रुटमेंटनी. 32 वर्ष एज लिमिट असेल. 29,200 ते 92,300 एवढं वेतन असेल. नंतरचं पद स्टेनोग्राफरचं. त्या ठिकाणी तुम्हाला 8 पदं आहेत. डायरेक्ट रिक्रुटमेंटनी सगळी पदं आहेत. 32 वर्ष एज लिमिट असेल. 25,500 ते 81,100 एवढं वेतन तुम्हाला असेल. 14वं पद अप्पर डिव्हिजन क्लर्क नावाचं पद आहे. 16 पदं आहेत त्या ठिकाणी. सगळी पदं डायरेक्ट पद्धतीने आहेत. 32 वर्ष एज लिमिट असेल. 25,500 ते 81,100 एवढं वेतन असेल. लायब्ररी असिस्टंट त्या ठिकाणी पद आहे. एक पद आहे डायरेक्टचं. 32 वर्ष एज लिमिट. 25,500 ते 81,100 एवढं वेतन असेल. 16वं पद बघता येईल लोअर डिव्हिजन क्लर्कची तुम्हाला त्या ठिकाणी 35 पदं आहेत. सगळीच्या सगळी पदं ही डायरेक्ट पद्धतीने आहेत. 32 वर्ष एज लिमिट असेल त्या ठिकाणी तुम्हाला. आणि या ठिकाणी तुम्हाला 19,900 ते 63,200 एवढं वेतन असेल. ड्रायव्हरची सुद्धा त्या ठिकाणी एक पद आहे. 32 वर्ष एज लिमिट असेल. एकच पद आहे, पण तेही डायरेक्ट पद्धतीने. 19,900 ते 63,200 एवढं वेतन असेल. 18 नंबरचं पद मल्टीटास्किंग स्टाफचे बघा 22 पदं आहेत त्या ठिकाणी. 32 वर्ष एज लिमिट असेल. सगळी पदं डायरेक्ट पद्धतीने भरल्या जातील. 18,000 ते 56,900 एवढं वेतन असेल. 19 नंबरचं पद लायब्ररी अटेंडंट. त्या ठिकाणी 8 पदं असतील. डायरेक्टनी भरल्या जातील. 32 वर्ष एज लिमिट असेल. 18,000 ते 56,900 एवढं वेतन असेल. आणि शेवटचं मेडिकल अटेंडंट्स किंवा ड्रेसरचं पद 3 आहेत. डायरेक्ट पद्धतीची आहेत. 32 वर्ष एज लिमिट असेल आणि 18,000 ते 56,900 एवढं वेतन असेल. एकूण 144 पदं आहेत मित्रांनो त्या ठिकाणी. आणि मॅक्सिमम पदं जे आहेत स्टेनोग्राफर, अप्पर डिव्हिजन क्लर्क, लायब्ररी असिस्टंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, ड्रायव्हर आणि मल्टीटास्किंग स्टाफ, सोबतच लायब्ररी अटेंडंट आणि मेडिकल अटेंडंट या पद्धतीची अतिशय छान पदं तुम्हाला त्या ठिकाणी हे बघायला मिळतील. आता पदसंख्या त्याला मिळणारं वेतन बघितल्यानंतर आता शैक्षणिक पात्रता एकदा बघून घेऊया. पहिलं पद जे बघितलं होतं रजिस्ट्रारचं, त्या ठिकाणी तुम्हाला मास्टर डिग्री असणं गरजेचं आहे 55% गुणांसह. सोबत 15 वर्षाचा अनुभव त्यांनी त्या ठिकाणी मागितलेला आहे. असिस्टंट रजिस्ट्रारचं पद आपण बघितलं होतं मास्टर डिग्री आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऑल इंडिया ओपन कॉम्पिटिशन जे असणार आहे त्यामध्ये तुमची रिटर्न आणि इंटरव्ह्यू त्या ठिकाणी होणार आहेत. नंतरचं बघा सिस्टम अनालिस्टचं पद होतं. BTech किंवा BE तुमचं कम्प्युटर सायन्समध्ये असणं गरजेचं आहे. 5 वर्षाच्या अनुभवासोबतच MySQL किंवा Oracle तुमचं त्या ठिकाणी असणं गरजेचं. सेक्शन ऑफिसरचं पद ज्या ठिकाणी आपण बघितलं होतं बॅचलर डिग्री तुमच्याकडे कुठलीही असली तर चालेल त्या ठिकाणी. त्यासोबत मात्र तुम्हाला कॉम्प्युटर ऑपरेशनमध्ये तुमची प्रोफिशियन्सी असणं गरजेचं आहे. नंतरचं पद नर्सिंग ऑफिसर BSc ऑनर्स नर्सिंगमध्ये किंवा रेग्युलर कोर्स BSc नर्सिंग असणं गरजेचं होतं. सोबतच ते नसेल तर 2 वर्षाचा डिप्लोमा तुमचा त्या ठिकाणी मिडवायफरी यामध्ये असणं गरजेचं आहे.
नंतरचं पद होतं सहाय्यकचं. बॅचलर डिग्री कुठलीही असेल तरी चालते, मात्र त्या ठिकाणी तुमचा 3 वर्षाचा अनुभव हा असणं PSUमध्ये गरजेचा होता. टायपिंग, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, नोटिंग, ड्राफ्टिंगमध्ये तुमचं मातब्य असणं गरजेचं. गेस्ट हाऊस मॅनेजरचं पद होतं त्या ठिकाणी बॅचलर डिग्री असेल तुमच्याकडे कुठलीही तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल, परंतु हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री असेल तर तुम्हाला प्रिफरन्स असेल. नंतरचं पद ज्युनियर इंजिनियरचं. बॅचलर डिग्री त्यांनी इंजिनिअरिंग किंवा इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये मागितलेली आहे. पर्सनल असिस्टंट त्या ठिकाणी बॅचलर डिग्री तुमची कुठल्याही फील्डमध्ये असेल तरी चालेल, मात्र स्टेनोग्राफी हिंदी इंग्रजीमध्ये असणं गरजेचं आहे. 100 शब्द प्रति मिनिट आणि टायपिंग इंग्लिश आणि हिंदीमध्ये 30 ते 35 शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे. नंतरचं बघा पद आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्रोफेशनल असिस्टंट नावाचं पद होतं. मास्टर डिग्री लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समध्ये असणं गरजेचं होतं. नंतरचं पद होतं बघा टेक्निकल असिस्टंट. त्या ठिकाणी बॅचलर डिग्री आणि 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचा. टेक्निकल असिस्टंट कॉम्प्युटर लॅबमध्ये. बॅचलर डिग्री ही इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटर सायन्ससोबत असणं गरजेचं. स्टेनोग्राफरसाठी तुमच्याकडे कुठलीही पदवी असेल आणि सोबतच तुमची स्टेनोग्राफीमध्ये स्पीड इंग्लिश आणि हिंदीमध्ये 80 शब्द प्रति मिनिट आणि टायपिंगमध्ये इंग्लिश आणि हिंदी 30 ते 35 शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे. सोबत डिक्टेशन आणि ट्रान्स्क्रिप्शनसुद्धा मागितलेलं आहे. अप्पर डिव्हिजन क्लर्क करता बॅचलर डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं होतं. सोबतच कॉम्प्युटर ऑपरेशन असणं गरजेचं आहे. लायब्ररी असिस्टंट करता तुमची त्या ठिकाणी बॅचलर डिग्री असणं, लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समध्ये असणं गरजेचं. सोबतच तुमची टायपिंग स्पीड आणि कॉम्प्युटर ॲप्लिकेशन गरजेचं. लोअर डिव्हिजन क्लर्क करता तुम्हाला बॅचलर डिग्री, इंग्लिश टायपिंग आणि तुमचे त्या ठिकाणी नोटिंगसुद्धा असणं गरजेची. ड्रायव्हर करता 10वी पास, व्हॅलिड कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स असणं आणि तुम्हाला भाषा बोलता येणं गरजेचं आणि मोटर व्हेकलचं नॉलेज असणं गरजेचं होतं. सोबतचं पद होतं मल्टीटास्किंग स्टाफ. या ठिकाणी 10वी आणि ITIवर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल. लायब्ररी अटेंडंटचं जे पद होतं तेही 12वीवरती तुमचं त्या ठिकाणी असेल, मात्र 1 वर्षाचा अनुभव त्यांनी त्या ठिकाणी मागितलेला आहे. आणि शेवटचं पद मेडिकल अटेंडंटचं पद होतं. त्या ठिकाणी 12वीवरती हे पद आहे, मात्र 1 वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी त्यांनी संबंधित क्षेत्रातला मागितला आहे. आता हे सगळी डिटेल बघितल्यानंतर आता बघूया या ठिकाणी अर्ज कसा करता येईल. तर मित्रांनो या ठिकाणी अर्ज करायला सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. 16 मार्चपासून सुरुवात झालेली आहे, परंतु अजूनही बराच वेळ आहे. 16 एप्रिल या ठिकाणी 16/4 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकाल. परंतु अर्ज करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स केल्यानंतर त्या ॲप्लिकेशन्स केल्याच्या 15 दिवसाच्या आत तुम्हाला जो पोस्ट आहे तो तुम्हाला रजिस्टर पदाकरता करायचा असेल तर खाली पद्धतीनं ते संपूर्ण जे तुमचं ॲप्लिकेशन असेल त्याची हार्ड कॉपी रजिस्ट्रार या पदाकरता द व्हाईस चान्सलर, सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी 5657 इन्स्टिट्यूशनल एरिया, जनकपुरी, न्यू दिल्ली या ठिकाणी पाठवायचं आहे. आणि रजिस्ट्रार या पोस्ट व्यतिरिक्त इतर सगळं ॲप्लिकेशन्स करता ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर त्याच्या हार्ड कॉपीज तुम्हाला रजिस्टर सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी 5657 इन्स्टिट्यूशनल एरिया, जनकपुरी, न्यू दिल्ली 110058 या पत्त्यावरती पाठवायचे आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्या ठिकाणी ते पोचायला हवी. आता ॲप्लिकेशन फीस कशी असेल तर मित्रांनो वेगवेगळ्या पदाकरता वेगवेगळी ॲप्लिकेशन फीस त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. रजिस्ट्रार असेल, असिस्टंट रजिस्ट्रार आणि सिस्टम अनालिस्ट या पदाकरता जनरल OBC आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शन करता 3000 आणि SC ST दिव्यांगांकरता 1500 रुपये. जे लेवल 6 ते लेवल 9चं जसं सेक्शन ऑफिसर, नर्सिंग ऑफिसर, असिस्टंट, गेस्ट हाऊस मॅनेजर, ज्युनियर इंजिनियर, पर्सनल असिस्टंट आणि प्रोफेशनल असिस्टंट या पदांकरता जनरल OBC आणि EWS करता 2000, SC ST दिव्यांगांकरता 1000 रुपये. आणि जे नंतरची पदे होती लेवल 1 टू लेवल 5 ज्यामध्ये उरलेली सगळी पदं होती क्लर्क वगैरे असतील त्याकरता जनरल OBC EWS करता 1000, SC ST आणि दिव्यांगांना 500 रुपये अर्ज शुल्क त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. एक्झाम सेंटर कुठं असतील मित्रांनो तो महाराष्ट्राकरता मुंबई या ठिकाणी तुम्ही एक्झाम सेंटर निवडू शकाल. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक मित्रांनो तुम्हाला https www.sanskrit.nic.in/ordinances-regulation.php या ठिकाणाहून तुम्हाला करता येईल आणि इतर संपूर्ण डिटेल्स तुम्हाला त्याच लिंक मार्फत त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. शेवटी जाताना पुन्हा एकदा अर्जाची तारीख 16/3 पासून सुरू झालेली आहे, परंतु 16/4 ही त्याची शेवटची तारीख असेल. निवड हे वेबसाईटवर दिलेल्याप्रमाणे प्रत्येक पदाकरता रिटर्न टेस्ट होणार आहे, स्किल टेस्ट होणार आहे. त्या पदाप्रमाणे त्या ठिकाणी नियमानुसार तुमची निवड होईल. फीस आपण पदाप्रमाणे बघितले आहे. ॲप्लिकेशन्स आणि जी लिंक आहे ते www.sanskrit.nic.in ही संकेतस्थळावर तुम्ही जाऊन संपूर्ण डिटेल यासंबंधी आणखी मिळू शकाल आणि तेव्हाच तुम्ही त्या ठिकाणी अर्ज कराल. तर मित्रांनो ही होती एक शॉर्ट अपडेट. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, इतरांना शेअर करा. अतिशय छान पद आहेत. तेव्हा पुन्हा भेटू अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.